ओम नरेंद्रनाथाय नमः. माझ्या सर्व माय बहिणींनो आणि भावांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भक्ती म्हणजे काय आणि नामस्मरणाची खरी ताकद काय आहे. आज माणूस सगळं शोधतोय. पैसा शोधतो, मान सन्मान शोधतो, सुख शोधतो, पण शांती शोधत नाही. आणि म्हणूनच आयुष्य अस्थिर झालं आहे. घर मोठं झालं पण मन लहान झालं. पैसा वाढला पण समाधान कमी झालं. का? कारण जीवनातून नाम निघून गेलं. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही. भक्ती म्हणजे फक्त डोकं टेकवणं नाही. भक्ती म्हणजे विश्वास, ज्याला परिस्थिती हलवू शकत नाही. तो भक्त ज्याचं मन संकटातही स्थिर राहतं. तो भक्त आजपासून म्हणतोय, वेळ नाही नाम घेण्यासाठी, पण मोबाईलसाठी वेळ आहे, वादासाठी वेळ आहे, चिंतेसाठी वेळ आहे. मग देवासाठी वेळ का नाही? नामस्मरणाची ताकद. नाम म्हणजे ऊर्जा आहे. नाम म्हणजे आधार आहे. नाम म्हणजे संरक्षण आहे. जसं आई लहान मुलाला नावाने हाक मारते, तसं भक्त देवाचं नाव घेतो. आणि जिथे नाव घेतलं जातं तिथे कृपा निर्माण होते. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट बाहेरून येत नाही, ते आधी आत तयार होतं. मन घाबरतं, मन शंका करतं, मन नकारात्मक विचार करतं. पण ज्या क्षणी मनात नाम सुरू होतं त्या क्षणी नकारात्मक कमी होते. नाम म्हणजे औषध आहे, पण आपण औषध घेतच नाही आणि म्हणतो आजार बरा होत नाही. उदाहरण, एका घरात सतत भांडण चालू होती. पैशाची अडचण, गैरसमज, राग. कोणीतरी सांगितलं, दररोज सकाळी 10 मिनिटे सगळे मिळून नाम घ्या. सुरुवातीला त्यांना वाटलं, याने काय होणार, पण त्यांनी सुरू केले. 10 दिवसांनी आवाज कमी झाला. एका महिन्याने वातावरण बदललं. 3 महिन्यांनी घरात शांतता आली. कारण नाम वातावरण बदलतं, नाम मन बदलतं. मन बदलतं की जीवन बदलतं. आजच्या पिढीसाठी संदेश. आजची पिढी हुशार आहे पण अस्थिर आहे. ज्ञान आहे पण दिशा नाही. मित्र आहेत पण आधार नाही. म्हणूनच नैराश्य वाढत आहे. जर तरुणाईनी दररोज 5 मिनिटं जरी नाम घेतलं तर मन मजबूत होईल. ज्याचं मन मजबूत आहे त्याला जग हरवू शकत नाही. स्वामी म्हणतात, भक्तांनो, जीवनात संकट येतील, लोक टीका करतील, परिस्थिती बदलतील, पण नाव सोडू नका. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा नाव घ्या. जेव्हा राग येतो तेव्हा नाव घ्या. जेव्हा भीती वाटते तेव्हा नाव घ्या. कारण नामस्मरण हेच खरे शस्त्र आहे. नामस्मरण आणि कर्म. स्वामी म्हणतात, फक्त नाम घेतलं आणि काहीच केलं नाही तर ते पूर्ण भक्ती नाही. नामस्मरण म्हणजे पळ काढणं नाही. नामस्मरण म्हणजे शक्ती घेणं. जसं मोबाईल चार्ज केला की तो चालतो, तसं नाम मनाला चार्ज करतं. पण चार्ज करून काम नाही केलं तर उपयोग काय? म्हणूनच नाम घ्या आणि योग्य कर्म करा. अहंकार आणि भक्ती. ज्याच्या मनात अहंकार आहे त्याच्या ओठावर नाम टिकत नाही. अहंकार म्हणतो मी केलं, भक्ती म्हणते देवाच्या कृपेने झालं. ज्याने मी कमी केलं त्याच्या आयुष्यात शांती वाढली. नामस्मरण म्हणजे मी वितरण्याची प्रक्रिया आहे. घरात नाम असेल तर वाद कमी होतात. ज्या घरात रोज भांडण होतात त्या घरात आवाज जास्त असतो पण नाम नसतं. दररोज 5 मिनिटे सगळे मिळून नाम घ्या. पहिल्या दिवशी फरक जाणवणार नाही, पण सातत्य ठेवा. नाम वातावरणात शुद्ध करतं. राग हळूहळू कमी होतो. भीतीवर एकच उपाय. आज लोकांना भविष्याची भीती आहे, नोकरीची भीती आहे, आजाराची भीती आहे, नात्यांची भीती आहे. पण लक्षात ठेवा, भीती अज्ञानातून येते. ज्याच्या मनात नाम चालू आहे त्याच्या मनात धैर्य तयार होतं. नाम म्हणजे अंतर्मनाला दिलेला आधार आहे. नामस्मरणाची सातत्य शक्ती. एक दिवस नाम घेतलं आणि सोडलं तर परिणाम दिसणार नाही. जसं बी पेरलं की लगेच झाड होत नाही, तसंच नामाचं फळही वेळेनं मिळतं. सातत्य ठेवा, नियम ठेवा, दररोज ठराविक वेळ द्या. भक्ती म्हणजे सवय आहे आणि सवय स्वभाव बनते. कथा 1. डॉक्टरांनी हार मानली होती. एका आईचा मुलगा गंभीर आजारी होता. डॉक्टर म्हणाले, आता आम्ही प्रयत्न करतो पण खात्री नाही. घरात रडारड सुरू झाली. आई कोसळली. पण त्या आईने एक निर्णय घेतला. ती रोज मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शांतपणे नाम घ्यायची. रोज नियमाने. डोळ्यात पाणी पण ओठावर नाम. दिवस गेले. हळूहळू मुलाची तब्येत सुधारायला लागली. डॉक्टर म्हणाले, हे चमत्कार आहे. चमत्कार नाही, श्रद्धेची ताकद आहे. नामस्मरण म्हणजे निराशेत आशेचा दिवा आहे. कथा 2. कर्जात बुडालेला व्यापारी. एक व्यापारी पूर्ण कर्जात बुडला. फोन येत होते, लोक दारात उभे राहायचे. त्याला वाटलं सगळं संपलं. एका ज्येष्ठ भक्ताने त्याला सांगितलं, दररोज सकाळी उठून 15 मिनिटं नाम घे. तो म्हणाला, याने कर्ज फेडलं जाईल का? त्याला उत्तर मिळालं, नाम कर्ज फेडत नाही, नाम तुला योग्य निर्णय घेण्याची ताकद देतं. त्याने सुरू केले. मन शांत झालं.
घाईचे निर्णय थांबले. हळूहळू परिस्थिती सुधारली. संकट आधी मनातून निघालं, मग आयुष्यातून निघालं. कथा 3. भांडणाऱ्या घराचं रूपांतर. एका घरात सासूसून रोज भांडायच्या. पती त्रस्त, मुलं घाबरलेली. कोणीतरी सांगितलं, दर गुरुवारी सगळे मिळून 10 मिनिटे नाम घ्या. सुरुवातीला फक्त औपचारिकता होती, पण हळूहळू आवाज कमी झाला, राग कमी झाला, मन मऊ झालं. कारण नाम माणसाला बदलतं आणि माणूस बदलला की घर बदलतं. स्वामी म्हणतात, जीवनात कधी अंधार येईल, कधी लोक साथ सोडतील, कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या ओठावर नाम आहे तो कधीच एकटा नसतो. ज्याच्या हृदयात भक्ती आहे त्याला कोणी हरू शकत नाही. आज घरी गेल्यावर एक संकल्प करा. मोठी मान नसेल, मोठं ज्ञान नसेल, पण दररोज 5 मिनिटं नाम सोडायचं नाही. कारण नाम म्हणजे तुमची ढाल आहे. नाम म्हणजे तुमचं शस्त्र आहे. नाम म्हणजे तुमचा आधार आहे. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, नाम जपा, मार्ग नक्की सापडेल. जर तुम्हाला वाटलं असेल की या संदेशाने तुमच्या मनाला स्पर्श केला, तर हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याचं आयुष्य आशेचा दिवा लागेल. कमेंटमध्ये मी दररोज नाम घेईन हा संकल्प आजपासून सुरू करा. ओम नरेंद्रनाथाय नमः. जय गुरुदेव. व आपले असेच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा. ओम नरेंद्रनाथाय नमः. जय गुरुदेव.